नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सध्या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आणि तटकरे देखील दाखल झालेले आहेत, तर विजय शिवतारे आणि अजित पवार एकाच वेळेला वर्षावर असल्याची देखील माहिती मिळते आहे। तर यवतमाळच्या जागेवरून भावना गवळी आणि संजय राठोड देखील वर्षावर आलेले आहेत, तर नाशिकच्या जागेसाठी खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं बोललं जात आहे। तर हातकणंगलेच्या जागेसाठी खासदार धैर्यशील माने सुद्धा सध्या शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत वर्षावर बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आहे। शिंदे, फडणवीस, शिवतारे आणि अजितदादांमधील वाद मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फडणवीस, अजित पवार आणि शिवतारे हे वर्षा बंगल्यावर सध्या दाखल झालेले आहेत आणि विजय शिवतारेंची नाराजी दूर होणार का हा मुळात प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे हे सध्या वर्षा निवासस्थानावरून आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। नंदू, खरं म्हणजे ह्या तीन महत्त्वाच्या बैठका म्हणाव्या लागतील, परंतु सर्वात महत्त्वाची बैठक म्हणजे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामधला जो काही कडवा वाद आहे तो मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार हे जवळपास निश्चित झालंय। नंदू, नक्कीच सचिनजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुमित्रा पवार हे बारामतीतून लढणार याच्यावरती जवळपास हे निश्चितच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्याच मतदारसंघातून विजय बापू शिवतारे हे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी एकंदरीत सांगून टाकलेलं आहे की काही झालं तरी मी अपक्ष जरी झालं तरी मी फॉर्म भरणार, 12 तारखेला 12 वाजता हा फॉर्म भरणार, अशा पद्धतीचं वक्तव्य शिवतारे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवतारे आणि सुनील तटकरे या चौघांमध्ये एकंदरीत गुप्त बैठक सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। दाराड ही बैठक सुरू आहे, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये शिवतारे यांची समजूत एकनाथ शिंदे काढणार का, शिवतारे हे एकनाथ शिंदेंचं ऐकणार का की वेगळा काही निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सचिन, जर पाहायला गेलं तर 8:30 पासून वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ह्या वेगवेगळ्या बैठकांचा जो सिलसिला सुरू आहे तो सिलसिला अजून सुद्धा कायम आहे। थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचले आणि त्यामुळे एकंदरीत ज्या जागांवरती तिढा आहे तो जागांवरती तो तिढा सोडवण्यासाठी एकंदरीत प्रयत्न केला जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर वाशिम यवतमाळसाठी भावना सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला रायगडच्या सुद्धा जागेचा जो तिढा आहे त्या संदर्भात सुद्धा काही आमदार हे वर्षा निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या विजय शिवतारे, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये खरं तर गुप्त बैठक सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत बारामतीवरती जो अजित पवारांनी दावा सांगतायत किंवा विजय बापू जो दावा सांगतायत, त्यामुळे एकंदरीत विजय बापूंची समजूत काढली जाणार का हे महत्त्वाचं ठरणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर शिवतारे हे शिंदेंचं ऐकणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर उद्या नेमकी शिवतारेंची भूमिका का असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिनजी, धन्यवाद नंदू या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।